आजचा दुसरा सामना होतोय तो म्हणजे धोंडेवाडी वर्सेस भोगवली कुडाळ. पहिला सामना झाला त्यामध्ये दिवदेव या संघाने प्रथम विजय मिळवला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी विनंती करतो की अक्षय कासुडे साहेब यांनी प्लीज मंचावरती यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार श्री संजय गोळे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. अक्षय कासुडे यांना मी विनंती करतो की आपण प्लीज स्टेजवरती यायचं आहे. तसेच अक्षय कासुडे यांचे सहकारी अमित कासुडे यांना देखील मी विनंती करतो. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना फलंदाजीसाठी आलेले आशिष आणि प्रतीक, तसेच गोलंदाजीसाठी श्रीमंत. आणि श्रीमंतचा पहिला चेंडू मात्र सुरेख लेंथ वरती होता. कोणताही चान्स नव्हता फलंदाजाकडे शॉट खेळण्याचा. आणि पहिला चेंडू येतो निर्धाव. श्रीमंत याचा पहिला चेंडू तर सुरेख लेंथ वरती होता. पाहूया दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सय्यार आणि आशिष याने खेळलेला चेंडू चाललाय ऑफसाईडच्या दिशेने. आणि इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षाचं. आणि इथे 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि या 2 धावेसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू श्रीमंत याचा त्याचा सामना करेल तो आशिष. 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळवलेल्या आहेत. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते आशिष याला. आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवरती. तीन चेंडू 3 धावा. आतापर्यंत संत परंतु सावध सुरुवात म्हणावी लागेल ती भोगवली या टीमची, कारण की कोणताही गडी गमावलेला नाही अजूनही. चौथा चेंडू सुरेख होता, पायाचा वेध घेणारा चेंडू होता. आणि या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू जातोय आणि कोणतीही धाव मिळत नाहीये आतापर्यंत. मात्र जर श्रीमंतच्या गोलंदाजीचं जर वर्णन करायचं झालं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. आपल्याला पॉवर प्लेच्या षटकाचा जास्तीत जास्त फायदा फलंदाजांना उठवावा लागेल, कारण की आउटफील्डमध्ये फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक आहेत. आणि हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वरती. आता मात्र प्रतीकचं देखील खातं उघडतंय 1 धावेच्या स्वरूपामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा सामना करेल तो प्रतीक. आणि इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, तो देखील सुरेख पद्धतीने खेळून काढला. आणि शेवटच्या चेंडूवरती देखील फक्त आणि फक्त 1च धाव. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. सुरेख असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं ते श्रीमंत याने. पॉवर प्लेचं षटक असून देखील फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे शुभम धोंडेवाडी या संघाकडून. पाहूया, पहिलं षटक तर सुरेख हाताळले, परंतु दुसरं षटक देखील तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण की हे षटक देखील आहे पॉवर प्लेचं. म्हणजेच तुम्हाला आउटफील्डमध्ये फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक मिळतील.
आणि त्यामध्ये तुम्हाला फलंदाजांना थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. शुभम आपल्या बॉलिंग मार्गावरती सज्ज, त्याचा सामना करेल तो प्रतीक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. शुभम याचा पहिला चेंडू आणि प्रतीकने सुरेखरित्या खेळून काढलेला आहे, परंतु एका धावेपेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. आतापर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय ते धोंडेवाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी, कारण की कोणताही मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. शुभम याचा दुसरा चेंडू आशिष करता आणि हा चेंडू मात्र डेड बॉल. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचचा थोडासा मागे पडल्यामुळे हा चेंडू पंचांचा घोषित केला आहे की हा डेड बॉल असेल. दुसरा चेंडू घेऊन शुभम सज्ज, त्याचा सामना करेल तो आशिष आणि हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. अगदी मिचेल स्टार्कची आठवण करून देणारा चेंडू होता. विकेट आहे. ओके, कॉट बिहाइंड मध्ये विकेट घेतली जाते. सुरेख चेंडू होता. हिट विकेट आहे. ओके, पंचांचा निर्णय येतो की हिट विकेट झालाय. फलंदाज स्वतःचा तोल सावरू शकला नाही आणि त्यामुळेच यष्टांवरती जाऊन त्याचं शरीर आदळलं आणि त्याचमुळे हिट विकेटच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय ते आशिष याला. आता नवीन आलेला फलंदाज आहे आशिषची जागा भरून काढण्यासाठी, तो म्हणजे प्रथमेश. 2 चेंडू 6 धावा आणि प्रथमेश आलाय स्ट्राईक वरती. नक्कीच आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या जर बनवून द्यायची असेल तर प्रथमेशला काहीतरी करावं लागेल. नक्कीच आतापर्यंत पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे, परंतु कोणताही एकही मोठा फटका आलेला नाहीये फलंदाजाच्या फलंदाजीमधून. शुभम याचं दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, त्याचा सामना करेल तो प्रथमेश आणि प्रथमेशने मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू, त्यामुळे अवांतर धाव मिळते 1 आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. 1 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती भोगवली या संघाची 7. 1 गडी बाद 7 धावा. शुभम याचा तिसरा चेंडू, त्याचा सामना करेल तो प्रथमेश आणि इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय हा नो बॉल असेल आणि नो बॉल म्हणजेच नेक्स्ट बॉल येणारा असेल तो म्हणजे फ्री हिट. नक्कीच या फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे प्रथमेशचा. आणि सुरेख डिलिव्हरी म्हणावी लागेल ती शुभम याची, कारण की फ्री हिटचा चेंडू असून देखील कोणतीही धाव घेण्यात यश मिळू दिलेलं नाहीये फलंदाजाला आणि धावसंख्या स्थिर 8 धावांवरती. 3 चेंडू 8 धावा. चौथा चेंडू शुभम याचा आणि हा चेंडू देखील तेवढाच सुरेख पद्धतीने हाताळलाय. फलंदाजाला मात्र काहीच समजलेलं नाहीये आणि हा चेंडू देखील डॉट स्वरूपात येतोय आणि सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अजूनही कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये तो म्हणजे भोगवली कुडाळ या संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये श्रीमंत याने 7 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केला. दुसरं षटक घेऊन सज्ज झाला तो शुभमने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 5वा चेंडू शुभम याचा आणि हा 5वा चेंडू देखील सुरेख लेंथ म्हणावी लागेल शुभम याची, कारण की चेंडू जाऊन आदळतो सरळ फलंदाजाच्या यष्टी वरती.
आतापर्यंत मात्र फलंदाजाला काहीच समजत नाहीये, चेंडू पडतोय कुठे आणि पडून जातोय कुठे. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शुभम याचा आणि त्याचा सामना करेल तो प्रथमेश. आणि हा चेंडू देखील सुरेख डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती धोंडेवाडी या संघाची, कारण की दोन्ही षटकं पॉवर प्लेची होती आणि दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे भोगवली कुडाळ या संघाच्या. फार सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजांनी दाखवलं. पहिल्या षटकामध्ये श्रीवंत आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभम. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो धोंडेवाडी या संघाकडून सुहास. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर सुरेख गोलंदाजी केली. पाहूया त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देण्याचा प्रयत्न करेल तो सुहास. इथे मात्र फलंदाजाने थोडीशी बॅट बदललेली आहे. सुहास याचा पहिला चेंडू त्याचा सामना करेल तो प्रतीक आणि इथे मात्र थोडासा पुढे आदळलाय चेंडू. अन्यथा नक्कीच झेल झाला असता. सुरेख प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, कोणतीही धाव मिळणार नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते इथे. सुहासला देखील पहिल्या चेंडूवरती तरी टप्पा सुरेख सापडलाय. दुसरा चेंडू सुहास याचा त्याचा सामना करेल तो प्रतीक. थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुलचा शॉट आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. या 2 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. 2 चेंडू 10 धावा. आता मात्र पुन्हा एकदा प्रतीक सज्ज त्याचा सामना करेल तो सुहास. इथे देखील सुरेख लेंथ, गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या साईडला वळला आणि चेंडू गेलाय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूच्या संमतीनंतर धावसंख्या झाली ती 10. 2 षटक 3 चेंडू 10 धावा. सुहास याचा चौथा चेंडू त्याचा सामना करेल तो प्रतीक. इथे मात्र सुरेख फटका होता त्यावर, परंतु मागे क्षेत्ररक्षक असल्यामुळे फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते प्रतीक याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. 4 चेंडू 11 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुहास याचा सामना करेल तो आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ओव्हर थ्रोचा, परंतु मागे बॅकअप असल्यामुळे ओव्हर थ्रो मिळणार नाही आणि एकच धाव मिळते ती प्रथमेश याला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि त्याचा सामना करेल तो प्रतीक. सुहास याचा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, त्यामुळे चेंडू जातो निर्धाव आणि धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 12 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर भोगवली कुडाळ या संघाची धावसंख्या आहे 12. आतापर्यंत तरी धोंडेवाडी या संघाने सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाहीये फलंदाजांना.
हनुमान नेहरू युवा मंडळ हादगेकर आयोजित श्री काळेश्वरी माता चषक 2025 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे तसेच खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसरा सामना खेळवला जातोय तो म्हणजे धोंडेवाडी वर्सेस भोगवली कुडाळ यांच्यामधील आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर भोगवली कुडाळ या संघाची धावसंख्या आहे 12. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा श्रीमंत सज्ज आणि पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि त्यावर कोणतीही धाव मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे श्रीमंत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा आणि तो चेंडू खेळून काढलाय तो म्हणजे श्रीमंताचा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि हा येतो षटकार. तसेच बाउंड्री लाईनच्या बाहेर मंगेश चव्हाण यांनी जो झेल पकडला त्यांना कमिटीकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. श्रीमंत याचा तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र पुढे खेळून सरसावण्याचा प्रयत्न होता परंतु यावर मात्र कोणतंही यश मिळत नाहीये फलंदाजाला आणि हा चेंडू येते डॉट. षटकारानंतर नक्कीच सुरेख कमबॅक केलं ते म्हणजे श्रीमंत याने. 3 चेंडूच्या सोबतीने धावसंख्या आहे ती 18. श्रीमंत याचा चौथा चेंडू आणि चौथा चेंडू देखील समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. नाही, दुसरी धाव नाही घेतलेली आहे त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते या चौथ्या चेंडूवरती आणि धावसंख्या आहे ती 19. 4 चेंडू 19 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रतीक. सलामीला आलेला फलंदाज पाहूया. नक्कीच मोठे फटके खेळण्याची आवश्यकता असेल जर आपल्या संघाला एक चांगला स्कोर बनवून द्यायचा आहे परंतु श्रीमंतच्या गोलंदाजीचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण की षटकार खाऊन देखील फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि आता दुसऱ्या षटकातील 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूचा सामना करेल प्रतीक. इथे मात्र लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल आणि दुसरा धाव पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज होतोय धाव बाद. मी विनंती करतो की विनोद गोळे नाना यांचा सत्कार अर्जुन महादेव गोळे अध्यक्ष हनुमान नेहरू युवा मंडळ हादगेकर यांना विनंती करतो की त्यांनी विनोद गोळे नाना यांचा सत्कार करायचा आहे. आपण आलात या स्पर्धेचा शुभेच्छा देण्यासाठी त्याबद्दल मी विनंती करतो की मंगेश चव्हाण यांचा देखील सत्कार सूरज गोळे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. याच्यानंतर पुढील सत्कार होईल के के गोळे यांचा सत्कार श्री विनोद गोळे नाना यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पहिला चेंडू मात्र अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. पहिला चेंडू त्यावर मात्र सुरेख झेल आणि गोलंदाज अक्षयला मिळते ती पहिली सफलता मंगेशच्या स्वरूपामध्ये.
मी विनंती करतो की श्री आशिष गोळे यांचा देखील इथे सन्मान केला जात आहे. तो सन्मान केला जाईल के गोळे यांच्या हस्ते. पहिला चेंडू अवांतर होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती देखील सुरेख कमबॅक आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे, ती म्हणजे अक्षय याने. आणि इथे मात्र फटका खेळला लेग साईडला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पकडतील आणि थ्रो करतील तोपर्यंत नक्कीच ओव्हर थ्रोमुळे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकच माफ करा, एकच धाव घेतलेली आहे. आता कुठेतरी स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे प्रतीक याचा, कारण की सलामीला आलेला फलंदाज आहे आता कुठेतरी सेट झाला आहे. त्याला चेंडू आता हवा तसा दिसतोय आणि त्यामुळे स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. 2 चेंडू 23 धावा. तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र नो बॉल घोषित केलाय पंच, लेग बाईज पंच. आणि या चेंडूवरती मात्र 9+6 अशा टोटल 6 धावा मिळतील. 9+6 अशा 7 धावा मिळतील आणि या 7 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वरती. आणि येणारा पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट, म्हणजेच अतिरिक्त चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती फलंदाज रनआउट सोडता इतर कोणत्याही पद्धतीने आऊट दिला जाणार नाही. अर्थातच म्हणजे फ्री हिट म्हणजे दिवाळीचा बोनस असेल तो म्हणजे फलंदाजासाठी. पाहूया याचा कितीपत फायदा उचलतोय तो म्हणजे फलंदाज प्रतीक. नक्कीच मी मगाशीच म्हटलं आता कुठेतरी सेट झालाय, आता कुठेतरी त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्यामुळे स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे प्रतीक. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू आणि त्याचा बघूया पुरेपूर फायदा उचलतो का प्रतीक. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. अजून एक अतिरिक्त धाव. कुठेतरी थोडंसं दडपण जाणवतंय ते म्हणजे गोलंदाज अक्षय वरती, कारण की बीमर चेंडू हाताळला तर नंतर फ्री हिटचा चेंडू टाकत असताना अवांतर धाव आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. पंचांचा इशारा येतोय. तसेच यापुढील सन्मान होतोय शंकर गोळे यांचा सत्कार केला जातोय श्री मंगेश चव्हाण यांच्या हस्ते. आतापर्यंत मात्र फक्त आणि फक्त 2च चेंडू आणि इथे पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाज नक्कीच बाद होणार नाहीये, परंतु 2 धावा घेतलेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वरती. चौथं चेंडू प्रगतीपथावरती आणि इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा सुरेख चेंडू आणि हा चेंडूचा मात्र काही प्रत्युत्तर नव्हतं ते फलंदाज प्रतीक याच्याकडे. आणि इथे मात्र सुरेख फटका, परंतु तिथे मात्र फलंदाज होईल बाद आणि अक्षयला मिळते सफलता. आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते संदीप. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू त्याचा सामना करतील ते संदीप. काहीसे वेगळी बॅट पकडण्याची शैली आहे, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अवांतर धावेमध्ये भरवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34.
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. नक्कीच भोगवली कुडाळ या संघाला जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि त्याचाच प्रयत्न करत असताना संदीप, पर एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि याचसोबत शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 आणि 37 रनांचं टार्गेट असेल ते म्हणजे धोंडेवाडी या संघासमोर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36. भोगवली कुडाळ या संघासाठी सर्वाधिक धावा बनवलेल्या त्या म्हणजे प्रतीक याने वैयक्तिक 14 धावा बनवून आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर नक्कीच बनवून देण्याचा प्रयत्न केलाय तो प्रतीक याच्या माध्यमातून. तसेच धोंडेवाडी या संघासाठी श्रीमंत याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खर्च केली ती म्हणजे 13. तसेच शुभम याने देखील सुरेख गोलंदाजी केली आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये 1 षटकामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. एक बॉल 9 गेले. अजिंक्यला बोलवायचा की त्याची मॅच आहे ना आज पण एनबी ट्रॉफी संपली ना फायनलला गेले कुठली तरी याला फायनलला गेला एनबी ट्रॉफी संपली जॉबला पण जातो हां ते शनिवारावर भेटतो ना तिकडं मॅच त्यांची एंट्री असते मोठ्या टुर्नामेंटला एनबीची प्रत्येक ठिकाणी एंट्री आहे. तुमचीच मॅच आहे का मग हे खेळून येणार नंतर हे खेळवणार आहे. भोगवली कुडाळ या संघाला विनंती आहे की प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तसेच धोंडेवाडी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज प्लीज आपण मैदानात पाठवायचे आहेत.
आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि फलंदाजीसाठी सलामीची जोडी आली ती म्हणजे विशाल आणि श्रीमंत. तसेच भोगवली या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे शैलेश. त्यांचा सामना करेल तो सलामीला आलेला फलंदाज विशाल. श्रीमंतने गोलंदाजीमध्ये तरी आपल्या स्वतःच कार्य पार पाडले, परंतु आता फलंदाजीमध्ये देखील तेवढीच चमकदार कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन शैलेश सज्ज, त्याचा सामना करेल तो विशाल आणि पहिल्या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. आणि इथे फक्त आणि फक्त एक धाव आणि या एक धावेने संघाची धावांचा श्रीगणेश होतोय. एक चेंडू एक धाव. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे तो म्हणजे श्रीमंत. शैलेश याचं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक, त्यातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल, ती म्हणजे श्रीमंत याला. दोन चेंडू दोन धावा. थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे धोंडेवाडी या संघाकडून. सदतीस धावांचं लक्ष आहे ते म्हणजे धोंडेवाडी या संघासमोर आणि पहिल्या दोन पॉवर प्लेचे जे षटक आहेत ते षटक नक्कीच मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे धोंडेवाडीच्या दोन्ही सलामी फलंदाजांचा. आणि इथे मात्र कटचा सुरेख फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि हा येतोय श्रीमंतच्या बॅट मधून दडदडीत चौकार. गोलंदाजी तर अप्रतिम केली, परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये आपले जोहर दाखवत असताना श्रीमंत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती सुरेख असा कटचा फटका आणि गॅप देखील भेटला आणि त्यामुळे चेंडू गेला सीमारेषा पार. श्रीमंतला मिळाल्या धावा 4. तीन चेंडू 6 धावा. शैलेशाचा चौथा चेंडू, त्याचा सामना करेल तो श्रीमंत आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या वळून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू येतो निर्धाव चेंडू. 4 चेंडू 6 धावा. शैलेशाचा 5वा चेंडू, त्याचा सामना करेल तो श्रीमंत आणि इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये यश येत नाही आणि पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि या निर्धाव चेंडू नंतर 5 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शैलेशाच्या माध्यमातून टाकण्यात येईल. पॉवर प्लेचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2च खेळाडू आहेत. एक लॉंग ऑफ लाईन, एक मिड विकेटला आहे आणि इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडूची सांगता येते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. सुरेख षटक म्हणावं लागेल, कारण की पॉवर प्लेचं बंधन असताना देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, त्यामध्ये शैलेशाने. आता मात्र पाहावं लागेल ते भोगवली कुडाळ या संघाकडून दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन कोण येते आणि दुसरं षटक घेऊन येते मंगेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक मंगेश घेऊन येतो आणि त्याचा सामना करेल तो सलामीला आलेला फलंदाज विशाल. विशालच्या बॅटमधून अजूनही कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. नक्कीच पाहावं लागेल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलता येतोय का विशाल याला, कारण की आव्हान 37 धावांचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा नक्कीच झालेल्या आहेत.
आणि इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लर स्वरूपात. एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक षटक एक चेंडूच्या सावतीनंतर 7 धावा. दुसरा चेंडू घेऊन मंगेश सज्ज त्याचा सामना करेल तो विशाल. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज होतोय बाद. नक्कीच मंगेश याला आता मात्र सफलता मिळते आणि याच सोबत विशालला मैदान सोडावं लागतंय. पहिला हादरा लागतोय तो म्हणजे धोंडेवाडी या संघासाठी. आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे विनोद. विशाल याची जागा बढून करण्यासाठी विनोदला मैदानात पाठवलंय. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच 37 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान नक्कीच यशस्वीरित्या पार करावं लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. मंगेश याचा तिसरा चेंडू विनोद साठी आणि इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा निर्णय येतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र विनोदला मैदान सोडावं लागते. पहिल्याच चेंडूवरती धावबाद होत असताना विनोद. सुंदर असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. संदीप याने चेंडू पकडला आणि तस गोलंदाजाकडे थ्रो केला आणि तिथे मात्र कोणतीही चूक गोलंदाजाने केली नाही आणि धावबादच्या स्वरूपामध्ये विनोद याला परतावं लागतंय पवेलियन मध्ये. आता मात्र थोडस कठीण असं आव्हान बनत चाललंय ते म्हणजे धोंडेवाडी या संघासाठी, कारण की धावसंख्या आहे ती 7 वरती स्थिर आणि एक षटक आणि 3 चेंडू आतापर्यंत खेळ समाप्त झालेले. उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता मात्र विनोद याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो स्वतः अक्षय. आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे तो म्हणजे श्रीमंत, ज्याच्या बॅटमधून एक सुरेख चौकार आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तेच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते श्रीमंत याला. आणि या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू नंतर 8 धावा. इथे मात्र काहीच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना, कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्रीजवरती आहे त्यामुळेच कुठेतरी गोलंदाजाला आपला टप्पा बदलावा लागेल. तसे क्षेत्ररक्षकांना देखील आपली जी क्षेत्ररक्षण करण्याची जागा आहे ती सुद्धा बदलावी लागेल, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. 2च प्लेयर तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर लावू शकता. इथे मात्र सुरेख चेंडू कुठेतरी आतल्या साईडला आला आणि इथे पाहावं लागेल थोडासा फंबल झालाय आणि त्यामुळे एक धाव पूर्ण होते आणि या एक धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू फलंदाजाच्या उंचीपेक्षा अतिरिक्त
हाईटने कीपरच्या हातामध्ये गेला, त्यामुळेच लेग बाईस पंचांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल असेल. हा चेंडू तुम्हाला पुन्हा हाताळावा लागेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. डॉट चेंडूची सांगता होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. उर्वरित 18 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये धोंडेवाडी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर, आणि भोगवली कुडाळ या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर या 27 धावा बनवण्यापासून रोखावं लागेल नक्कीच धोंडेवाडी या संघाला. पाहूया गोलंदाजीची धुरा कोण स्वीकारताय आणि तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. शैलेश याने जबाबदारी घेतलेली आहे की मी तिसरं षटक घेऊन येणार, कारण की अत्यंत महत्वाचं असं हे षटक असेल, कारण की या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा जर दिल्या गेल्या नाहीत तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये जेवढं जास्त टार्गेट असेल तेवढा प्रेशर फलंदाजी करणाऱ्या टीम वरती असेल. आणि इथे मात्र समीकरण आहे 18 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी धोंडेवाडी या संघासाठी. शैलेश याचा पहिला चेंडू, त्याचा सामना करेल तो अक्षय, आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. शैलेश याने पहिला चेंडू तर सुरेख लेंथ वरती हाताळलेला आहे. दुसरा चेंडू त्याचा सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय. अक्षयकडून नक्कीच अपेक्षा असेल की एका दुसरा मोठा फटका मारावा, परंतु इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक धाव मिळेल. अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे, ती म्हणजे धोंडेवाडी या संघाला. डावखुरे हाताचा अक्षय नक्की स्ट्राईक वरती आहे, त्याच्या बॅट मधून एका दुसरा मोठा फटका हवा असेल. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. आणि या वाईट बॉल सोबत एक अतिरिक्त रन नक्कीच ऍड होईल, ती म्हणजे धोंडेवाडी या संघाच्या अकाउंट मध्ये. दोन चेंडू 12 धावा. तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडूवरती देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या आहे ती 13. 3 चेंडू 13 धावा. चौथा चेंडू शैलेश याचा, त्याचा सामना करेल तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय. अक्षयने नक्कीच एक भीमर चेंडू हाताळला होता आणि त्यावरती षटकार आला होता, परंतु आता फलंदाजी करताना देखील एका दुसरा मोठा फटका त्याला मारावा लागेल. आणि ते मात्र परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल, कारण की अगदी खांद्याच्या लेवलने चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कोणताच प्रकारची धाव घेण्याचा चान्स देत नाही तो म्हणजे शैलेश. चार बॉल आणि इथे मात्र अवांतर स्वरूपाचा चेंडू, आणि या अवांतर स्वरूपाच्या चेंडूमुळे एक धाव मिळते, ती म्हणजे धोंडेवाडी या संघाला. आणि या एक धावेसोबत संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 धावांवरती. शैलेशचा पाचवा चेंडू, त्याचा सामना करेल तो अक्षय. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र यष्ट्यांवरती काही आदळला नाही आणि फलंदाज थोडक्यात बचावला आहे. नाही, 5 चेंडू 14 धावा. हे षटक देखील तेवढं सुरेख म्हणावं लागेल, कारण की कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाही आणि धावसंख्या देखील स्थिर आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि इथे मात्र पुन्हा एकदा
पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू येतोय डॉट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धोंडेवाडी या संघाची 14. अजूनही उर्वरित 12 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 23. 12 चेंडू 23 धावा. धोंडेवाडी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच या उर्वरित शेवटच्या 2 षटकामध्ये या 23 धावा नक्कीच पूर्ण कराव्या लागतील. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो स्वतः प्रतीक. उर्वरित 12 चेंडू आणि 23 धावा. समीकरण तसं फारसं अवघड नाहीये परंतु फलंदाजाला तसे प्रयत्न करावे लागतील. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे श्रीमंत, ज्याच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच आला होता परंतु आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल कारण की एकेरी दुहेरी धावांनी हे टार्गेट आपल्याला कंप्लीट करता येणार नाही. त्यासाठी चौकार षटकारांची गरज नक्कीच असणार आहे. प्रतीक याचा पहिला चेंडू त्याचा सामना करतो श्रीमंत आणि इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचाच प्रयत्न होता परंतु चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रतीक याचा पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू त्याचा सामना करतो श्रीमंत. इथे मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा येतोय लेग बिफोर विकेट आणि इथे मात्र श्रीमंतला परत जावं लागेल आणि प्रतीक याला मिळते ती पहिली सफलता. फुल पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु तो काही समजला नाही आणि चेंडू जाऊन आदळलाय तो म्हणजे फलंदाजाच्या पायावरती आणि पंचांचा इशारा आलाय लेग बिफोर विकेटचा. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे शुभम परंतु प्रतीकचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये 14 धावा केल्या परंतु गोलंदाजीसाठी आला पहिला बॉल निर्धाव, दुसरा चेंडू वरतीच लेग बिफोरचा विकेट. प्रतीक याचा तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता परंतु लॉंग ऑन मध्ये खेळाडू येऊन चेंडू गॅदर करेल तोपर्यंत एक धाव तर पूर्ण झाली परंतु दुसऱ्या धावेला अक्षय होते. धावची सर्वात बाद आणि अक्षयला परतावं लागेल ते पवेलियन मध्ये. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सुहास. स्ट्राईकला आहे तो म्हणजे शुभम. इथे मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, फटका तर सुरेख आहे पाहावं लागेल परंतु इथे मात्र बाउंड्री लाईन वरती सुरेख झेल पकडलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाने आणि शुभमला सुद्धा परतावं लागेल पवेलियन मध्ये. आणि आता मात्र थोडीशी सुरेख झेल पकडलाय तो म्हणजे बाउंड्री लाईन वरती प्रथमेश याने. आता मात्र फलंदाजीसाठी चाललाय तो दीपक. 4 चेंडू झालेले आहेत
उर्वरित 2 चेंडू शिल्लक प्रतीक याच्या गोलंदाजीमधील. प्रतीक याचा जर षटकाचा विचार केला जाईल तर पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती LBW आउट, तिसऱ्या चेंडूवरती रनआउट, चौथ्या चेंडूवरती विकेट. सुरेख गोलंदाजी करते तो म्हणजे प्रतीक आपल्या संघासाठी. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे पुन्हा एका विकेटचं पतन होते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रतीक याची. कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका मारू दिलेला नाहीये आणि प्रत्येक फलंदाजाला पवेलियन मध्ये परत पाठवण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक. आठव्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी नवीन आलेला फलंदाज म्हणजे अभिजित. पंधरा धावसंख्या झालेली अजूनही उर्वरित 7 चेंडू 22 धावांची गरज आहे ती म्हणजे धोंडेवाडी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु प्रत्येक याची जर गोलंदाजी पाहिली तर सुरेख गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र फटका सुरेख आहे त्यावरती फक्त 1 धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय आणि ते फलंदाज होतोय धाव बाद आणि अजून एक विकेटचं पतन होतंय ते म्हणजे सुहास याला परतावं लागेल. कुठेतरी चुकीचा कॉल होता आणि त्या कॉलमुळेच नक्कीच विकेटचं पतन झालंय आणि प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायत कारण की फलंदाजी करताना फक्त 14 धावा केल्या आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये एकच धाव खर्च केली आणि त्या 1 धावेसोबत 3 विकेट मिळवलेल्या आहेत त्या प्रतीक याने. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 5 विकेट गेल्या त्यामध्ये 2 रनआउट, 1 LB आणि 2 कॅच आउट अर्थातच 5 विकेट. गोलंदाजीसाठी आता मात्र आलेले संदीप यांना आमंत्रित केले आणि पहिल्या चेंडूवरती डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. रोहन स्ट्राईकला असलेला फलंदाज तो म्हणजे रोहन. अजूनही उर्वरित 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. इथे मात्र पुलचा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. आउट कोण झालं? ऑल आउट झाले दादू, ऑल आउट झाले. ऑल आउट ना भाई, ऑल आउट झाले. लास्ट विकेट आहे ना? जुना नाही तिकडेच आहेत बॉल, माझ्याकडे नाही. लास्ट विकेट आहे नाही, लास्ट विकेट आहे नाही. शेवटच्या विकेटसाठीची भागीदारी असेल धोंडेवाडी या संघाकडून. इथे मात्र पूल करायचा होता परंतु चेंडू इथे कोणत्याही प्रकारचे धाव घेण्याचा मानस नाहीये फलंदाजाचा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या
दुसऱ्या इनिंग मधील आणि हा सामना आता जवळजवळ नावे केलाय तो म्हणजे भोगवली या संघाने. नवीन कोण आला बॅट्समन? शेवटचे 2 चेंडू शिल्लक संदीप याच्या गोलंदाजीमधील. आता मात्र फक्त औपचारिकता उरले या सामन्यामध्ये. इथे पुन्हा एकदा पूलचा फटका आहे आणि हा पूलचा फटका चाललाय तो म्हणजे 4 धावांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन टीम भोगवली कुडाळ तसेच हार्डलक धोंडेवाडी टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय तो म्हणजे ज्याने फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या 14 आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेऊन फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. प्रतीक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, तर चला दिवदेव टीम आपला कॅप्टन येऊ द्या आणि भोगवली कुडाळ टीम. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे